या शिक्षण घेत असताना ज्यांनी आमच्या सर्वांवरती मातृत्वाचा हात फिरवला अशा आपल्या संस्थेच्या मॉडेल पदपीठच्या देखील त्या अध्यक्ष होत्या आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री जयसिंग बापू गोळे सर यांच्या सौभाग्यवती काय नीलम जयसिंग गोळे यांच्या स्मरणार्थ आज आपल्या विद्यालयामध्ये या ठिकाणी आर्थिक मदत त्याचबरोबर शैक्षणिक साहित्याची मदत आपल्या विद्यार्थ्यांना करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आपल्या या संस्थेमधील सेक्रेटरी असणारे श्री मिलिंद जयसिंग गोळे सर यांचे सुपुत्र जयदीप मिलिंद गोळे, त्याचबरोबर आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा जागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी आदरणीय राजेश गोळे सर यांचे सुपुत्र श्री हर्षवर्धन राजेश गोळे आणि त्यांची सुकन्या ऋतुजा राजेश गोळे यांचा आपल्या विद्यालयामध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर त्या दृष्टीने आपण विद्यालयाच्या वतीने प्रथमतः त्यांचं आपण शब्दसुमनाने स्वागत करूया. या ठिकाणी उपस्थित जयदीप मिलिंद गोळे यांचं स्वागत करण्यासाठी मी स्वतः शाळेमध्ये प्रवेश घेतला तर त्यावेळी आम्हाला त्या मराठी शिकवायला होत्या आणि जवळजवळ 7वी पर्यंत त्यांनी आम्हाला या ठिकाणी शिकवण्याचं काम केलं. खरोखरच एक मातृत्वाचा अखंड वाहता झरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कधीही कुणावर रागवायचे नाही. अगदी आपल्या मुलाला जसं घरी त्या सांभाळत तसं आम्हाला सांभाळत असत आणि आमच्यावरती सर्वांवरती आमच्या लाडाने प्रेमाने आम्हाला संपूर्ण त्या ठिकाणी शिकवण्याचं काम करायच्या अशा काही नीलम जयसिंग गोळे ह्या आपल्यातून दीर्घ आजाराने निघून गेल्या. त्यांची इच्छा होती, शेवटची इच्छा होती की आपण प्रत्येक शाळेत जाऊन आपले जे काही शैक्षणिक सहकार्य करणारे शिक्षक आहेत या शिक्षकांच्या समवेत भोजन करावं, परंतु प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना ते काही साध्य करता आलं नाही. त्यांची प्रकृती अधिकाधिक खालावत गेली आणि शेवटी त्या ठिकाणी त्यांच्यावरती आजाराने त्यांना ग्रासलं गेलं आणि त्या आजारात त्यांचं या ठिकाणी देहावसन झालं, ते आपल्यातून निघून गेलं. परंतु त्यांचा सहवास जरी तुटला असं म्हटलं जातं की सहवास जरी तुटला तरी स्मृती सुगंध देत राहील. सहवास जरी तुटला तरी स्मृती सुगंध देत राहील. जीवनाच्या प्रत्येक वळणावरती आई तुमची आठवण येत राहील, आई तुमची आठवण येत राहील. खरोखरच त्यांनी दिलेले काय जे काय आमचा सहवास असेल, जे काय आम्हाला केलेली मदत असेल, जे आम्हाला दिलेलं ज्ञान असेल ते आजही आमच्यामध्ये आहे आणि विशेष मला अभिमान वाटतोय की त्या मला मराठी शिकवायच्या. म्हणून भविष्यामध्ये मी देखील मराठी शिक्षक झालो असं मला अभिमानाने सांगावं असं वाटते की तेव्हा त्यांनी आमच्यावरती लहान वयामध्ये जे संस्कार केले त्या संस्काराचं फलित, त्या संस्काराचं बीज, त्या संस्काराचं फळ म्हणून आज आम्हाला देखील आम्ही मराठी शिकवतो त्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे केवळ आईने केलेल्या संस्कारामुळे. खरोखर अशा प्रकारचा इतिहास घडून गेलेला आहे की त्यांनी या संस्थेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये गोळे सरांवरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोळे सरांना त्या ठिकाणी बळ देण्याचं, त्यांना सामर्थ्य देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर आईनी केलं होतं. तर सुरुवातीला ज्यावेळी गोळे सर आले त्यावेळी ह्या ठिकाणी गोळे सरांकडे एवढी आर्थिक सबत्ता नव्हती, काही पैसे नव्हते, तरी सुद्धा त्या परिस्थितीत गोळे सरांबरोबर संसार करून त्यांनी अशा प्रकारचे संस्थेचं रोप लावला, त्या रोपाचा वटवृक्षात रूपांतर झालेला आहे. आज अनेक ठिकाणी यांच्या शाळा आहेत. आपली वाकरूड असेल, आमटेम असेल, नाटसूर असेल, पेडली असेल, बरोबर वडवळ असेल, आपली वाघोशी आहे. म्हणजे अशा प्रकारच्या शाळांच्या माध्यमातून त्यांनी आज हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर अनेक लोकांना त्यांनी या ठिकाणी रोजगार मिळवून देण्याचं देखील काम केलेलं आहे. आणि अशा पुण्यश्लोक आईंचं या ठिकाणी स्मरण आपण आज करत आहोत. त्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण एक मिनिट स्तब्धता पाहूया सर्वांनी. शांती तुमची शान राहील. संपूर्ण शिक्षण घेतले तरी तुमची कायम याद राहील, तुमची कायम याद राहील. अशा प्रकारचं शैक्षणिक कार्य तुम्ही केलेलं आहे. आई या ठिकाणी श्रद्धांजली भाऊ मी या ठिकाणी
या ठिकाणी आज आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या संस्थेचं पुढचं पाऊल असं म्हणायला काही हरकत नाही आणि तिसरी पिढी या ठिकाणी आज आपल्या समवेत आहे. खरोखर आम्हाला देखील अभिमान वाटत आहे की ज्या संस्थेत आम्ही शिकलो त्या संस्थेतील बाबांच्या नंतर राजेश गोळेसर आले, दिलीप गोळेसर आले आणि त्याच्यानंतर आज या ठिकाणी जयदीप, हर्षवर्धन, ऋतुजा ही तिसरी पिढी त्यांची या ठिकाणी शैक्षणिक कार्यामध्ये येत आहे आणि आपल्यासारख्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना आज आर्थिक मदत आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करत आहे. खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. तर त्या दृष्टीने मी ऋतुजाला विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांची आपण गुड आफ्टरनून एव्हरीवन. आणि आज हा सोहळा जो आहे आपला हा तुमचा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा सोहळा आहे. त्यामुळे मी जास्त बोर नाही करणार तुम्हाला. सो पहिले म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स, आपले जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत चांगल्या गुणांनी त्यांचाच आदर्श राखून तुम्ही सुद्धा इथे पुढच्या वर्षी या 3 खुर्च्यांवरती असला पाहिजे असं ध्येय ठेवून आपण जाऊयात पुढे. आणि जे नवीन विद्यार्थी आलेत आपल्या शाळेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. तुम्हाला जी काही मदत लागेल त्यासाठी इथे सगळे आम्ही आहोत. त्यामुळे हे जे तुम्ही आता इथे शाळेमध्ये आलेला आहात, तुम्ही एका कुटुंबामध्ये आता एक सहभागी झालेला आहात. त्यामुळे तुम्हाला जी काही मदत लागेल, जे काही प्रोत्साहन लागेल त्यासाठी इथे आम्ही सज्ज आहोत. आणि इट इज आवर प्लेजर की हे काम म्हणून नाहीये, तर आम्ही इथे जे तिघे पण बसलेलो आहोत ते आवड म्हणून बसलेलो आहोत. सो तुम्हाला जे काही लागेल ते सांगा. वी आर हिअर. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स आणि स्वागत तुमचं नवीन विद्यार्थ्यांचं. वाक्य बाबांच्या म्हणण्यात काय असतं की हे संस्था आपले कुटुंब आहे. बाबा नेहमी बोलत असतात आई देखील माझे कुटुंब आहे आणि त्याच कुटुंबाचा आपण सर्व भाग आहोत. खरोखरच आज ऋतुजाच्या तोंडातून हे वाक्य आले. बाबा मी बोलाशी बोललो की तिसरी पिढी या ठिकाणी येते, तशाच प्रकारचे संस्कार आपल्याला होते. धन्यवाद ऋतुजा. त्यानंतर मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तसेच मडे शेतकी संघटना सुधाकर तालुक्याचे जे अध्यक्ष देखील आहेत, युवक अध्यक्ष म्हणून असे जयदीप मिलिंद गोळे यांना विनंती करतो की आपण विद्यार्थी संवाद साधावा. सन्माननीय महोदय आणि इथे जमलेल्या माझ्या आज 8 फेब्रुवारी 2025 रोजी माझे आजी म्हणजे आपले जे संस्थापक आहेत जयदीप गोळे त्यांच्या पत्नी यांचं निधन झालं. तर माझी जी आजी आहे ती पण तुमच्यासारखी ग्रामीण भागातून आलेली आहे होती. तिने शहरामध्ये जाऊन शिक्षण घेतलं. तिची इच्छा होती की प्रत्येक स्त्रियांनी, प्रत्येक मुलीने शिकलं पाहिजे, मुलांनी शिकलं पाहिजे. ती जेव्हा आजारी होती तेव्हा तिला सगळ्या शाळांना आणि मुलांना भेटायचं होतं, पण आजारपणामुळे दुर्दैवाने ते शक्य झालं नाही. म्हणून आज तिच्या स्मरणार्थ आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. तर आता 8वीची मुलं आलेली आहेत, तर त्यांचं स्वागत आहे आणि 10वीच्या मुलांचंही मला अभिनंदन करायचं आहे. तर ह्या आपली शाळा आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. मी हे मराठी शाळेमध्ये शिकलोय. आपली संस्थेची शाळा आहे पेडलीमध्ये. माझे शिक्षण तिथे झालं. मी तालुक्यामध्ये पहिला आलो. ऋतुजा गोळे आधी पहिले इंग्लिश मीडियम मध्ये होता, हर्षू पण इंग्लिश मीडियम मध्ये होता. पण त्याही आपल्या शाळेत आला पेडलीमध्ये. का त्यांनी आपल्या शाळेत विश्वास ठेवला, ऋतुजाचा पहिला नंबर आला. त्यानंतर ती आज मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एक प्रमुख पदावर आहे. हर्षवर्धन आज हे करतोय, हॉटेल मॅनेजमेंट करतोय. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये जे जे शिकले ते उच्च पदावर गेलेले आहेत. तर तुम्ही शाळेवर विश्वास ठेवा. अजून कोण विद्यार्थी वगैरे असतील तर त्यांना शाळेमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काही गरज वाटली तर मी आहे, सगळे शिक्षक आहेत. आता सुजाता मॅडम आहेत. तर मी काल जेव्हा आलो तर मला कळलं की 88 इंग्लिश मध्ये मार्क्स मिळाले. तर ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. हा सुमेधा सावनी ही खूप म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे. तर गायकवाड सर आहेत, त्यानंतर निकम सर आहेत आणि आपले शेंडगे सर तर सगळ्याच सामाजिक क्षेत्रामध्ये वगैरे पण असतात. मयूर सर आहेत, बाबू काका आहेत. तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज वाटली तर आम्ही आहोतच. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. अडचणी येतील, ज्या ज्या काही शैक्षणिक अडचणी येतील किंवा आर्थिक अडचणी येतील तर त्या सोडवण्यासाठी आपली संस्थेची तिसरी पिढी सज्ज आहे. म्हणजे शाळेच्या विषयी येणाऱ्या कुठलाही प्रश्न
आपण यांच्या माध्यमातून सोडवू शकतो आणि आपलं शिक्षण आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. त्यांची फक्त एकच इच्छा आहे की ह्या शाळांमधून प्रवेश घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्या, गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्या आणि चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन समाजात जाताना एक चांगल्या प्रकारचा आदर्श निर्माण करा की जेणेकरून या शाळेचं, या संस्थेचं नाव झालं पाहिजे आणि ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांचं देखील नाव झालं पाहिजे. खरोखर बाळांनो, या ठिकाणी आपल्या संस्थेने जे जे आम्हाला काही दिलेलं आहे, आम्ही देखील त्या संस्थेत शिकलेलो, आम्ही देखील त्या शाळेमध्ये शिकलेलो आहोत. आम्ही आता निकम सर असेल, मी असेल, या आम्ही त्या शाळेत शिकलो आहोत. आपला मयूर दादा देखील या ठिकाणी आहे आणि त्या शाळेत शिक्षण घेऊन, त्या संस्थेत शिक्षण घेऊन आज तुमच्या समोर आहोत. खरोखर बाबांनी आणि आईने जे काय कार्य केलं, जे अग्निदिव्य पाहिलेलं आहे, त्या काळामध्ये त्या अग्निदिव्यातून चलाकून आपण बाहेर पडलेलो आहोत आणि आज खरोखरच एक मानाचं स्थान आपल्या संस्थेला मिळालेलं आहे. आज आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय जयसिंग बापू गोळे सर यांना रायगड भूषण पुरस्कार देखील सन्मानित केलेला आहे. त्यांना शिक्षण महर्षी देखील किताब या ठिकाणी भेटलेला आहे. तुम्ही विचार करा की या ठिकाणी जे जे गोळे सरांनी या ठिकाणी पेरलं, त्या पेरण्यातून आपण आज निर्माण झालो, आपल्याला घराजवळ शिक्षण घेता आलं आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ इच्छितो. आज जर आपल्याला पालवे झालं असतं किंवा फक्त बाहेर पुढे झालं असतं, आपलं शिक्षण खंडित झालं असतं, आपण जाऊ शकलो नसतो, कारण आर्थिक भार आपला सोसवला नसता. परंतु ही अडचण आपली ओळखून या ग्रामीण वाघोळी सारख्या ग्रामीण डोंगराळ दुर्गम भागामध्ये शाळा काढली आणि आज या शाळेमध्ये अनेक हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेऊन गेले आहेत. सगळ्यांचं भविष्य चांगल्या प्रकारे घडलेलं आहे आणि म्हणूनच ही संधी दिलेली आहे. त्या संधीचं आपण प्रत्येकाने सोनं करा आणि पुढे भविष्यामध्ये चांगले विद्यार्थी घडण्याचा प्रयत्न करा. एवढी त्यांची एक इच्छा या ठिकाणी ती त्यांनी तुम्हाला बोलून दाखवलेली आहे. आज आपल्याकडे पैकीमधून गोळे फॅमिलीमधली तिसरी पिढी, जसं शेळके सर बोलले, तर खरंच आम्हाला पण त्याचं खूप कौतुक आहे की आज तिसरी पिढी आपल्या समोर आहे आणि इतक्या सक्षमपणे ते त्यांचं काम करायला म्हणजे त्यांनी सुरुवात केली आहे. तर आईंच्या माध्यमातून काय असेल ना, आपल्या स्वर्गवासी आई जे आहेत तर त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी जो प्रोग्राम ठेवलाय, तर आईविषयी किती काय सांगावं. मी तर बाहेर होते, म्हणजे मी इथं आल्यापासून जे प्रेम मिळालं, जे आपुलकी मिळाली, ते खरंच आउटस्टँडिंग आहे. म्हणजे त्याचं शब्दामध्ये सांगू शकत नाही की म्हणजे सगळ्यांना एवढा सन्मान देणारी व्यक्ती किती सन्माननीय असेल, विचार करा. आणि किती म्हणजे डायव्हर्स सिच्युएशन मधून त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं आणि इथं संस्था काढली, शाळा काढली. आज आपल्याला सक्षमपणे शिकता येतं, मुली एवढ्या चांगल्या प्रमाणात इथं शिकून बाहेर जात आहेत. तर केवळ ते आई आणि बाबांचं त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे. की मला आठवतं माझं जेव्हा लग्न ठरलं 2000 मध्ये, आणि तेव्हा मला जे शिक्षक होते मराठी शाळेमध्ये, तर त्यांना सांगितलं की अशा अशा त्यांच्या संस्था आहेत, गोळे सर आहेत. तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आम्ही गोळे सरांना ओळखतो. म्हणजे एक तर शेवाळे गुरुजी होते, ते तर म्हटले की गोळे सरांचं सगळं आम्हाला माहिती आहे. म्हणजे इतकं ते, आणि त्यांना इतका अभिमान होता की म्हणजे तू त्यांच्या फॅमिलीमध्ये जाते तर किती म्हणते अभिमानाची गोष्ट आहे. आणि तेव्हापासून आजपर्यंत जेव्हा जेव्हा गोळे सरांचं नाव निघतं, आईंचं नाव निघतं, तेव्हा माझ्या मनामध्ये अभिमान, आदर, सन्मान याच्याशिवाय काहीच नसतं आणि ते नेहमी असेल. आणि आज जो जे तिसरी पिढीने कार्यक्रम ठेवलाय त्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. असंच पुढे जा, खूप चांगलं काम करा. आणि खरंच ही खूप हुशार पिढी, जसं जयदीपने सांगितलं आम्ही मराठी मीडियमला शिकलो, पण आज बघा ते स्वतःला इथं प्रूव्ह करतायत. मराठी मीडियम मधून शिकून पण आपण खूप, म्हणजे असं काही नाही की आपण ग्रामीण भागात शिकलो तर आपण काही पुढे जाणार नाही. खरं तर टॅलेंट ग्रामीण भागातच आहे. आणि ऋतुजाचं पण विशेष कौतुक आहे की हैदराबादच्या कंपनीमध्ये ती होती, त्यानंतर ती आता मुंबईला पवईमध्ये ती कंपनीमध्ये काम करते. आणि खूप म्हणजे ऋतुजा खरंच खूप ऑलराऊंडर मुलगी आहे. तिला आणि तळमळ पण किती आहे बघा. तिने जे लेक्चर घेतलं AI विषयी, तर तिला जी माहिती, आणि तिने थोडेच दिवस ते कोर्स केलेला होता, तो तिच्या ह्याच्या व्यतिरिक्तचा कोर्स तिने करून लगेच त्याच्याविषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट की मुलांनी ते तिथे जे आपल्याला ऍप सांगितले त्याचा तुम्ही वापर पण केला. तर हे आहे की तिने घेतलेल्या मेहनतीचं लेक्चरचं फळ आहे. खरंच परत एकदा सगळ्यांना खूप धन्यवाद, अभिनंदन, थँक्यू.
या गोळे कुटुंबाचं आणि आमचं नातं हे खूप घनिष्ठ आहे. कुठल्याही आमच्यावर सुखाच्या याच्यामध्ये आणि दुःखाच्या याच्यामध्ये जसं ऋतूने सांगितलं की ही शाळा, ही संस्था म्हणजे आपलं कुटुंब आहे, त्या कुटुंबाचा मी एक भाग आहे. म्हणजे आमच्यावर जेव्हा संकट असतील, जेव्हा दुःख असेल, त्यावेळेस सगळं कुटुंब हे येत असतं. आणि आईच्याबद्दल सांगायचं म्हणजेच तर शब्दही अपुरे पडतील. कारण सर्व संस्थेतली सर्व माणसाशी जेव्हा आम्ही माडीवर जायचो त्यावेळेस या संपूर्ण संस्थेत आपल्या 7 शाळा आहेत. या 7 शाळांमधला कुठलाही कर्मचारी जेव्हा माडीवर जायचा, जेव्हा ऑफिसला आम्ही जायचो, तेव्हा आई त्याला पहिलं पाणी देणं, त्याला चहा देणं, त्याची विचारपूस करणं, त्याची मुलं कशी आहेत, काय करतात, काय नाही करतात, म्हणजे प्रत्येकाची चौकशी या आपल्या आई, त्याही माझ्या शिक्षिका होत्या, त्या पहिल्या त्याची विचारपूस करत होत्या. म्हणजे त्यांना कुठलाही म्हणून तू जेवलास का, जेवला असेल तर जेवून जा, अशा या आई होत्या. त्याच्याबद्दल किती बोललो तर कमीच पडेल. आणि आज आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जयदीप गोळे सर आज इथं आले, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे ऋतुजा गोळे यांचेही मी या शाळेच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे हर्षवर्धन गोळे हेही वेळात वेळ काढून या ठिकाणी आले आणि या सर्वांनी आपल्या संस्थेला तुम्हाला जी आर्थिक मदत केलेली विद्यार्थी मित्रांनो, त्या आर्थिक मदतीचं तुम्ही पुढे जाऊन सोनं करा. तुम्हाला सांगतो ही दोघे यांनी सांगितलेलं आहे, बैकर सर हे सगळे मराठी मीडियममध्ये शिकलेले आहेत. आणि जयदीप सुद्धा हा तालुक्यात पहिला आलेला आहे आणि ऋतू सुद्धा तालुक्यात पहिली आलेली आहे. आणि तो चांगल्या एका मोठ्या कंपनीमध्ये ती काम करत आहे, काही इंजिनियर आहे. म्हणजे सगळी चांगली वेल एज्युकेटेड हे आहे. कोर्स चांगला आहे, हॉटेल मॅनेजमेंट, तोही सगळा डिग्री मिळवली, चांगला व्यावसायिक आहे. तर तुमचं सगळ्यांचं तुम्ही इथं आलात, तर तुमचं सगळ्यांचं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.